तर काँग्रेसचे जवळपास 10 ते 15 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा आमदार रवी राणांनी केलाय। आगामी काळात शरद पवारांचा गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये भूकंप घडेल असंही राणा म्हणाले होते। त्यांच्या वक्तव्यावरती आज विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ते संपर्कामध्ये होते भाजपच्या। 10 ते 15 काँग्रेसचे आमदार हे सुद्धा त्यांच्यासोबत संपर्कामध्ये आहे। मी आधी सांगितलं होतं की याचा मोठा भूकंप काँग्रेसमध्ये होणार आहे। आता येणाऱ्या 15 तारखेला अमित शहाजी सुद्धा विदर्भात आहे। अनेक घडामोडी तुम्हाला अशा दिसेल की मोठे धक्के उद्धव ठाकरे गटामध्ये, काँग्रेसमध्ये आणि शरद पवार गटामध्ये हे खऱ्या अर्थानं तुम्हाला दिसेल। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा तिवसा मतदारसंघामध्ये ज्या यशवंत ठाकूर आहेत त्या भाजपच्या सातत्यानं संपर्कात आहे, पण भाजपनीच त्यांना थोडं थांबा हे सांगितलं होतं। एक अमरावतीचा रवी राणा ज्याची प्रवृत्तीचं सातत्यानं निष्ठा बदलून विष्ठा खाण्याची आहे, अशांनी सुद्धा काल माझंही नाव घेऊन काही उल्लेख केला। मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे, काँग्रेसबरोबर राहणार। काँग्रेसने मला खूप काही दिलेलं आहे। 4 विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो, मंत्री, कॅबिनेट मंत्री, 2दा विरोधी पक्षनेता। इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही। शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याचा निर्धार मी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।